वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSBT डिप्लोमा के स्कीम सेकंड इयर थर्ड सेमिस्टरचा जो सब्जेक्ट आहे प्रोडक्शन ड्रॉइंग याचा स्टडी कसा करायचा आहे, त्याचे नोट्स कुठे अवेलेबल होतील, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर सोल्युशन कुठे भेटतील हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे नुसत्या क्वेश्चन पेपरचा स्टडी करून किंवा नुसत्या क्वेश्चन पेपरमध्ये तुमचे तिथे 8 ते 10 मार्क कसे भेटतील हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, त्याआधी हा व्हिडिओ पूर्ण बघा, तर तुम्हाला इथे एक आयडिया भेटेल कसा याचा स्टडी केला पाहिजे तो. सर्वात पहिले आपण सिलेबस बघू. प्रोडक्शन ड्रॉइंग मध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे ते बघा. प्रोडक्शन ड्रॉइंग मध्ये आपल्याला जे स्टडी करायचं आहे ते युनिट 1 जो आहे तो ऑक्झिलरी व्ह्यूचा आहे. त्यानंतर युनिट 2 मध्ये तुम्हाला कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन स्टडी करायचं आहे. आता युनिट नंबर 3 मध्ये तुम्हाला तिथे प्रोडक्शन ड्रॉइंग स्टडी करायचं आहे. बघा, कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन आणि प्रोडक्शन ड्रॉइंग ह्या दोन चॅप्टरवरती कमीत कमी तिथे 20 to 25 मार्क्सचे क्वेश्चन येतील. एकदम सिंपल आहे. याच्या नोट्स तुम्हाला आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी त्याच्या नोट सेक्शन मध्ये याच्या तुम्हाला पीडीएफ फाईल तिथे भेटून जातील. त्याच्यावरून तुम्ही सिम्बॉल स्टडी करू शकता आणि प्रोडक्शन ड्रॉइंग मध्ये जो थेरी पार्ट आहे तो तुम्ही तिथे स्टडी करू शकता. पण त्यामध्ये काय स्टडी केलं पाहिजे आणि काय स्टडी नाही केलं पाहिजे यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. मी पुढे तुम्हाला क्वेश्चन पेपर अनालिसिस दाखवणार आहे आणि क्वेश्चन पेपरवर तुम्हाला कसे मार्क भेटतील हे सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये तुम्ही स्किप करू नका. आता 4th नंबरचा जो चॅप्टर आहे युनिट नंबर 4 डिटेल्स टू असेंब्ली, त्यानंतर असेंब्ली टू डिटेल्स. बघा, एकदम सिंपल असे 5 चॅप्टर तुम्हाला इथे स्टडी करायचे आहेत. आता सर्वात पहिले आपण इथे क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करून घेऊ, म्हणजे काय काय इम्पॉर्टंट आहे ते. बघा, क्वेश्चन पेपर अनालिसिस मध्ये आपण सर्वात पहिले बघा समर 2025 चा क्वेश्चन पेपर बघू. लेटेस्ट क्वेश्चन पेपर आहे समर 2025 चा. बघा, 313311 म्हणजे हा क्वेश्चन पेपर सब्जेक्टचा कोड आहे, आपला कोर्स कोड आहे. बघा, क्वेश्चन नंबर 1 अटेम्प्ट एनी 5. मग हा चॅप्टर पूर्ण तुमचा डिपेंड आहे कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन वरती. म्हणजे ते सिम्बॉल तुम्हाला ड्रॉ करायचे असतात. जसं बघा इथे आय सेक्शन इन पाईप, बिअरिंग, बेवेल गिअर याचे सिम्बॉल तुम्हाला इथे ड्रॉ करायचे असतात. हे सगळे सिम्बॉल नोट्स मध्ये तुम्हाला भेटून जातील. तसेच लास्ट इयरच्या क्वेश्चन पेपरच्या सोल्युशन मध्ये पण भेटून जातील. हे सुद्धा मी सांगतो तुम्हाला कुठे कुठे भेटतील ते. बघा, हा जो सिम्बॉल आहे सरफेस फिनिशचा सिम्बॉल आहे. हे सगळे तुम्हाला भेटून जातील नोट्स मध्ये. बघा, आता क्वेश्चन पेपर मध्ये जे मार्क आहेत त्याआधी बघा सिंपल आहे. बघा, क्वेश्चन नंबर 2 अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग. 2 क्वेश्चन तिथे ऑक्झिलरी व्ह्यू वरती. बघा, हा क्वेश्चन जरी नुसता तुम्ही ड्रॉ केला तर तुम्हाला 3 ते 4 मार्क इथे भेटतील. बघा, ऑक्झिलरी व्ह्यू इथे ड्रॉ करायचं त्याआधी हा नुसता क्वेश्चन जरी तुम्ही कॉपी पेस्ट केला तर तुम्हाला जे 3 ते 4 मार्क तिथे भेटून जातील. बघा, आता मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 अटेम्प्ट एनी 5 ऑफ द फॉलोइंग. बघा, एकदम सिंपल 4 मार्क्ससाठी एक ते क्वेश्चन आहे. बघा, अगेन कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन आहे. याच्यामध्ये 2 न्यूमेरिकल इथे विचारतील. बघा, हे दोन्ही न्यूमेरिकल, बघा हे 2 न्यूमेरिकल इथे विचारतात. एकदम सिंपल आहे. बघा, एफ वाला जो क्वेश्चन त्याचे सिम्बॉल 4 मार्क्ससाठी विचारतात आणि हा जी वाला क्वेश्चन फाइंड द टाइप्स ऑफ फिट बिटवीन देम. हे दोन्ही क्वेश्चन वरती मी युट्यूबवरती व्हिडिओ बनवेल. फक्त तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा, म्हणजे तुमचे 8 मार्क्स तिथे इझिली कव्हर होतील. एकदम सिंपल आहे एफ आणि जी. आणि ह्या प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये हे क्वेश्चन विचारले गेले. फक्त तुम्ही कमेंट मध्ये सांगा याच्यावरती व्हिडिओ बनवा म्हणून, मी याच्यावरती व्हिडिओ जरूर बनवेल. नंतर बघा, आता नेक्स्ट जसं तुम्हाला सांगितलं क्वेश्चन पेपर मध्ये तुमचे मार्क्स अवेलेबल आहेत. आता तुम्ही इथे बघितलं क्वेश्चन नंबर 4 16 मार्क्स साठी आहे. अटेम्प्ट द फॉलोइंग म्हणजे याला ऑप्शन नाहीये. त्याने तुम्हाला असेंब्लीची ड्रॉइंग दिलेली आहे. असेंब्लीवर तुम्हाला इथे डिटेल्स ड्रॉ करायची आहे. बघा, आता डिटेल्स मध्ये इथं काय सांगितलं ड्रॉ करायला दिसतंय बघा इथं फ्लॅंज. नुसती फ्लॅंज तुम्हाला ड्रॉ करायची फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू. एक एक्झाम्पल साठी आपण बघू इथे बघा या फ्लॅंज कुठे येते. बघा, इथे 1 नंबर पार्ट बघा. 1 नंबर पार्ट तुम्ही इथे बघितला बघा, इथे त्यांनी नेमिंग केलेलं आहे 1 नंबर पार्टला फ्लॅंज. आता इथे फ्लॅंज कुठे ड्रॉइंग मध्ये बघा, समजून घ्या. ड्रॉइंग मध्ये फ्लॅंज तुम्हाला कुठे दिसते ती बघा. 1 नंबर हा पार्ट तुमचा फ्लॅंजचा आहे. बघा, हा पार्ट तुमचा फ्लॅंज बघा. हॅचिंग लाईन वर तुम्हाला समजतंय बघा, त्यांनी सिम्बॉलने इथे मेन्शन सुद्धा केलेलं आहे. बघा, हा सिम्पली फ्लॅंज तुम्हाला ड्रॉ करायचा आहे जोपर्यंत हॅचिंग लाईन दिसते तोपर्यंत. बघा, 2 नंबरचा प्लॉट बघा 2 नंबरचा पार्ट तुमचा कुठला आहे. 2 नंबरचा बघा इथे दिलेला आहे. इथे सेंटर ब्लॉक. सेंटर ब्लॉक बघा, हा तुमचा सेंटर ब्लॉक आहे. हा वाला बघा इथे दिलाय बघा, इथे मेन्शन केलेलं आहे. सिम्पली हे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे आणि त्या साइड विथ बाजूला बघून तो ड्रॉ करायचा आहे. ऍटलीस्ट जेवढं तरी कसंही तोडकं मोडकं जरी केलं तरी तुम्हाला 3 ते 4 मार्क सहज इथे भेटतील. बरं, आता अजून पुढचा क्वेश्चन आपण बघू. क्वेश्चन नंबर 3 अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला इथे डिटेल्स दिले असेल, तुम्हाला असेंब्ली ड्रॉ करायची. बघा, त्यांनी मोस्टली काय सांगितलेलं असतं सेक्शनल फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू ड्रॉ करा. बघा, आता तुम्ही काही नाही केलं, नुसता मेन जो पार्ट असतो कुठलाही बॉडी पार्ट असतो, हा बॉडी पार्ट जर नुसता ड्रॉ केला बघा 16 मार्क्सचा क्वेश्चन आहे.
हा नुसता बॉडी पार्ट ड्रॉ करायचे तुम्हाला इथे 4 ते 5 मार्क असंच भेटून जातील. म्हणजे 8 ते 10 मार्क तुमच्या क्वेश्चन पेपरमध्येच तुम्हाला अवेलेबल आहे. सिम्पली तुम्हाला तिथे कॉपी पेस्ट करायचं. पण तुम्हाला जे टाईम मॅनेजमेंट करावं लागेल. कमीत कमी वेळेमध्ये हा प्रॉब्लेम तुम्हाला इथे सॉल्व्ह करता आला पाहिजे. आणि इथे बघा अजून एक क्वेश्चन असतो, शो असेंबली ऑफ द फिट्स. आता ही असेंबली ऑफ फिट्स, आता याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे तर मी सांगणार आहे. एकदम सिंपल आहे. फॉर्म्युला यूज करून तुम्हाला इथे बघा याच्यावरनं आपल्याला इथे सांगायचं आहे कॅल्क्युलेशन कसं करायचं ते. ऑलरेडी याची आपण न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करू. म्हणजे YouTubeवरती याचे न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करून देईल. फक्त तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. बघा अशा प्रकारचा एक क्वेश्चन पेपर अनालिसिस असणार आहे. आता सर्वात महत्त्वाची म्हणजे सगळ्यांचे तुम्हाला आन्सर कुठे भेटतील? कारण के स्कीमचे जे क्वेश्चन पेपर आहे त्याचे सोल्युशन अवेलेबल नाहीयेत. पण आपल्याकडे आय स्कीमचे क्वेश्चन पेपर आणि सोल्युशन अवेलेबल आहे. त्यासाठी काय करायचं सिम्पली तुम्हाला आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ते ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं ते ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि सोल्युशन मध्ये जायचंय. तिथे गेल्यानंतर बघा तिथे सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं. तिथे तुम्हाला मेकॅनिकल मध्ये जायचंय. मेकॅनिकल गेल्यानंतर सेमिस्टर थर्ड मध्ये जायचंय. सेमिस्टर थर्ड मध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रोडक्शन ड्रॉइंग मध्ये जायचंय. बघा प्रोडक्शन ड्रॉइंग मध्ये बघा आय स्कीम मध्ये या सब्जेक्टचं नाव होतं मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंग. ऍक्च्युली हा आय स्कीमच्या सिलेबस मध्ये त्याचं नाव होतं. बघा इथे समर 25 आणि विंटर 24 हे तुमचे के स्कीमचे क्वेश्चन पेपर मी दिलेले आहेत. आणि आय स्कीम मध्ये बघा मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंग सेम सब्जेक्ट नाव फक्त चेंज केलेलं आहे. बघा इथे तुम्हाला क्वेश्चन समर 19चा क्वेश्चन पेपर भेटेल. सोल्युशन तुम्हाला इथे भेटले. जेवढे सुद्धा सिम्बॉल आहे ते तुम्हाला इथे सुद्धा भेटून जातील. बघा तुम्हाला इथे मी ओपन करून दाखवतो फक्त सोल्युशन. बघा समर 19चं सोल्युशन तुम्हाला इथे ओपन करून दाखवतो. बघा इथे सगळं सोल्युशन तुम्हाला आहे. बघा हे सगळे सिम्बॉल त्यांनी दिले आहेत. बघा हे सगळं ब्रेक इन पाईप, बघा हे सगळं सिम्बॉल्स ऑलरेडी दिलेले आहेत. बघा सरफेस रफनेसचे सिम्बॉल आहेत. हा बघ हे टॉपिक तुम्हाला नाहीये. फक्त जे गरजेचं आहे तेच बघून घ्या. हे टॉपिक तुम्हाला नाहीये. समोर दिसते इंटरसेक्शन ऑफ सॉलिड तुम्हाला नाहीये. बघा हा वाला न्यूमेरिकल एक्झाम मध्ये विचारतो हा तुम्हाला आहे. बघा जे नाहीये ते टॉपिक बघू नका. तुम्हाला डेव्हलपमेंट ऑफ सरफेस नाहीये. हा टॉपिक सुद्धा तुम्हाला नाहीये. हा नको तुम्ही बघू नका. बघा हे तुम्हाला आहे बघा. याच्यावर तुम्हाला अंदाज येईल. ऍटलीस्ट एवढं बघून जरी तुम्ही गेले तरी इझिली तुम्ही इथे एक्झाम मध्ये आन्सर लिहू शकता. बघा ओल्ड डॅम्स कपलिंगचं आपण बघितलं बघा. ओल्ड डॅम्स कपलिंग इथे परत दिलेली आहे. मे बी ह्या क्वेश्चन मध्ये इथे त्यांनी डिटेल्स दिले असेल. इथे असेंब्ली त्यांनी करून दाखवलेली आहे. बघा सगळे क्वेश्चन पेपर सोल्युशन तुम्हाला इथे भेटून जातील. आता ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला तिथे कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.